तर आज मी बनवली होती बिर्याणी. गुड मॉर्निंग. आज माझा वीक ऑफ होता तर आरामशीर 12 वाजता उठलेली होती मी ते झोप बीप काढून, कारण रोज ताशी पण होत नाही. उठल्यानंतर मग खूप जोरात भूक लागलेली होती मला. मग नंतर चहा ठेवला होता एका साईडला आणि एका साईडला पोळी टाकत होते इथे मी. आणि इथे थोडी तिखट पोळी करत होते मी, तर त्याच्यासाठीच इथे चाललं होतं माझं. आणि एकदम परफेक्ट गोल पोळी बनवलेली होती. ज्यांना वाटतं मला स्वयंपाक येत नाही, पण त्यांना मी सांगू इच्छिते की नाही, मला स्वयंपाक पण येतो. जे की मी तुम्हाला पुढे पण सांगेल की मला स्वयंपाक येतो, तो पण खूप चांगला. काही जण मला बोलतात की अरे तुझ्याकडं तर बघून वाटत नाही की तुला स्वयंपाक येतो असं. अरे तुम्ही जर खाल्लाच नाही, तुम्ही बघितलंच नाही, तर मग तुम्हाला कसं माहिती? ठीक आहे, चला तुम्हाला दाखवतेच आहे मी की मला स्वयंपाक येतो असं. तर तुम्ही बघूनच घ्या, नंतर बोलू नका की मला स्वयंपाक येत नाही असं. नंतर इथं 12 नंतर चहा नाश्ता केला आणि 3-4 नंतर तर इथं फ्रेशनअप झालेले होते. आणि तसंच टाईमपाससाठी व्हिडिओ वगैरे बनवत होते इथं मी. तर त्याच्यासाठीच रेडी झालेली होती आणि मग संध्याकाळी अगरबत्ती लावलेली होती. आणि मग इथे डोक्यात आलं की चला आज बिर्याणी बनवूया आपण. तर बस त्याच्याच प्रिपरेशनसाठी मी किचनमध्ये गेले. नंतर कांदा चॉप केला, सर्व जे मटेरियल लागतं बिर्याणीसाठी. साधी बनवणार होते, दम बिर्याणी नव्हती बनवणार, कारण त्याच्यासाठी खूप टाईम लागतो आणि ऑलरेडी 7:30च्या वर होऊन गेलेले होते. मग त्याला खूप टाईम लागला असता आणि मला कंटाळा पण येत होता. तर मग साधीच बनवत होते इथे मी. आणि नंतर दीदीचं पार्सल आलेलं होतं माझं, तर ते घेतलं आणि मग ते पण मीच ओपन करणार, कारण ती घरी नाही आहे. तर इथं बघत होते काय मागवलं होतं तिने. तर काही नाही, फक्त ॲमेझॉनवरून तिचे 2 टॉप्स आले होते. तिने टॉप मागवले होते ब्लॅक आणि व्हाईटमध्ये काहीतरी. ठीक आहे, चला बॅक टू द बिर्याणी. आणि मग त्यात तांदूळ टाकले आणि आयुष्याची जशी शिट्टी वाजली तशी कुकरची पण होऊ द्या. हो बरोबर, अशीच होऊ द्या. आणि बस इथं आपली गरम गरम बिर्याणी झालेली आहे रेडी. काश मी तुम्हाला पण देऊ शकले असते, पण मी तुम्हाला नाही देऊ शकत. म्हणून तुम्ही पण घरी ट्राय करा, तुम्ही पण खा. आणि बस माझ्या बेलाकडून गुड नाईट, बाय.